मंडळी, या जगात सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडं अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि आपल्या ओंजळीतलं थोडंसं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे आणि तोच खरा माणूस भाग्यवान आहे. कोणी पहाटे 5 वाजता उठून दिवसाची सुरुवात करतं, तर कोणी रात्री 2 पर्यंत मेहनत करतं. कोणी 22व्या वर्षी बिझनेस सुरू करतं, तर कोणी 35व्या वर्षी स्वप्न पाहायला सुरुवात करतं. काही लोक 2 वर्षात यशस्वी होतात, तर काहींना 10 वर्ष पण लागतात. आणि दोघं पण यशस्वी होतात बरं का, पण ते आपापल्या वेळेला. वेळ ही प्रत्येकाची येत असते, पण ती वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामुळे आपली तुलना ना दुसऱ्याशी कधीच करायची नसते. प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाचा प्रवास आणि वेळापत्रक हे वेगवेगळं असतं. त्यामुळे उशीर झाला तरी काही हरकत नाही, लवकर सुरुवात केली तरी घाई करायची नसते. कारण आपल्या आयुष्यामध्ये वन्स मोर नसतोय. जे आयुष्य आहे ते आपण अगदी आनंदाने जगत राहायचं. मग ते कसं का जगणं व्हायना. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन व्हिडिओची मी सकाळी सुरुवात केली होती आणि सकाळी लवकरच मोठी भाचीबाई आणि भाचा जावई आले होते. कारण फौजी साहेबांना भाचीबाईच्या हातच्या मस्त मासवड्या खायच्या होत्या, तर त्यांना मासवड्या छान येतात. तर आता दसरा झालाय ना, त्यांचे फुलं तोडायचे झालेत. फौजी साहेब बोलले आता थोडं निवांत झालेत, तर ये म्हणले आणि मग आपण सगळे इथं जेवण करू आणि सगळे संगत जाऊ. तर आम्हाला जायचं होतं छोट्या भाचीबाईकडं, कारण त्या थोड्या आजारी होत्या ना, त्यांनाच भेटायला जायचं होतं. तर हे पा आमच्या भाचीबाई आल्यात. आज भाचीबाईच्या हातची मस्त मासवडीची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे बरं का. आणि हे आमचे जावई. परत आणलं बाबू. तर भाचीबाईने येताना भेळ आणली होती. फौजी साहेब म्हणले आपण आधी आता सगळे भेळ खाऊ एकदा, त्यानंतर तुम्ही स्वयंपाकाला लागा, स्वयंपाक आवरा पटापट आणि मग आपण लगेच निघू म्हणले. आम्ही हॉलमध्ये भेळ खात होतो आणि मुलांनी किचनमध्येच भेळ नेली त्यांना खायला. ते भेळ पण खात होते आणि आकाशने तोपर्यंत चहा पण ठेवला होता. मुलं बोलले तुम्ही गप्पा मारत बसा, तोपर्यंत आम्ही तुम्हाला चहा पण आणून देतो. तर असं कोणी पाहुणे रावळे आले ना, मला असं पाहुण्यांच्यात ते मस्त गप्पा मारायला बसवतात मुलं आणि स्वतः चहा ठेवतात. तर आकाशने चहा दिला, मग सगळ्यांनी चहा घेतला एकदा आणि त्यानंतर मग भाचीबाईन मी लागलो स्वयंपाकाला. किचनमध्ये भांड्याचा त्याचा आवाज येत होता ना, त्यामुळं मी आता इथं ओव्हरव्हाईस करते आणि सगळा मसाला भाजून झाला की मग मी तुम्हाला दाखवते आता आपण मासवडीसाठी काय काय घेतलंय. तर हे भाचीबाई इथं खिसलेलं खोबरं भाजत होत्या थोडंसं आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता मिक्सरला मी आणि तीळ पण भाजले होते. तर तीळ भाजलेले मी ते पण मिक्सरला थोडे आबडधोबड वाटून घेत होते आणि त्यानंतर तव्यावरती भाचीबाईंनी 4-5 कांदे असे बारीक चिरून परतत होत्या. तर असा ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला हा कांदा भाजायचा आणि ब्राऊन कलर यायला लागला ना, मग थोडंसं तेल घालायचं असतं. तर आपण जो मासवड्यासाठी मसाला बनवतो ना, त्याच्यामध्ये अजिबात तेल घालत नाही. फक्त कांदा परतताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. ते पण थोडासा असा ब्राऊन व्हायला लागला आणि तुम्ही बघू शकता. सगळ्यात शेवट म्हणजे ब्राऊन व्हायला लागला ना कांदा, मग थोडंसं तेल घातलं होतं भाचीबाईने त्याच्यामध्ये. बाकीच्या कशालाच नाही तेल वापरायचं. हा हवरीचा कूट आहे, जास्त बारीक पण नाही करायचं, थोडंसं आबडधोबडच ठेवायचं. आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे, शेंगदाण्याचा कूट पण थोडासा असा आबडधोबडच ठेवायचा, जास्त बारीक नाही करायचा. आणि हे खोबरं आपलं सुकं खोबरं असतं ना, तर ते एकदम असं बारीक खिसून घेतलंय. हे पहा. आता बरेचशा ताई बोलतात हवरी म्हणजे काय, तर आमच्या नगर भागामध्ये ताईंनो तिळाला हवरी म्हणतात. तर नगरकडल्या आपल्या बऱ्याचशा ताई असतात ना, त्यांना माहिती असेल आमच्या नगरकडं हवरीला तीळ म्हणतात, म्हणजे तिळाला हवरी म्हणतात. आपण इथे आता शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट, खिसलेलं खोबरं आणि ब्राऊन झालेला कांदा सगळं मिक्स केलंय. आणि आता आपल्याला तिखट कसं लागतंय त्यानुसार आपण लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून आणि सगळं मिक्स करायचं. तर झाला हा मासवडीचा मसाला तयार. आता याच्यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाणे मंद आचेवरती खरपूस भाजून आबडधोबड वाटून घातलेत ना, इतका छान फ्लेवर येत होता आणि टेस्ट करून पाहिलं ना मी, खूप छान टेस्ट लागत होता ह्या मसाल्याचा. तर मासवड्याचा मसाला तयार झालाय. आता बेसन हटवायचंय. तर मासवड्यासाठी बेसन कसं हटायचं ते पण दाखवते. चला, मासवडीसाठी बेसन हटायचं ना, त्यासाठी वाटण काढलंय. हा लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्या. तर तिखट कसं लागतंय त्यानुसार आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या. तर
आपण हिरवी मिरची, जिरी आणि लसण हे मिक्सरला वाटून घेतलं होतं, ते घातले तेलामध्ये. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली. आता हे थोडंसं परतून घ्यायचं. तर मासवड्यासाठी आपल्याला बेसन बनवायचं आहे ना, त्याचं वाटण हे आहे. तेलात भाजून घ्यायचं थोडंसं. आता इथं आपल्याला मासवड्या किती करायच्या त्यानुसार बेसन हटवायचंय आणि त्यानुसारच आपण इथं पाणी घालायचं. जास्त पातळ पण नाही बेसन झालं पाहिजे, जरा घट्टच झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे ना. आता पाण्याला उकळी आल्यानंतर बेसन पीठ असं टाकत राहायचं पाण्यामध्ये आणि लाटण्याने किंवा मिक्सरने असं थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या राहणार नाही. बेसन पिठाच्या जास्त गुठळ्या राहिल्या ना मग आपल्याला मासवडी व्यवस्थित बनवता येणार नाही. त्यामुळं थोड्याशा अशा बेसन पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. तर मासवडीसाठी तुम्ही बघू शकता असं घट्ट बेसन लागतं. आता हे सगळं घट्ट हटून झालंय, गुठळ्या मोडून झाल्यात बेसन पिठाच्या. आणि आता गॅस एकदम बारीक करायचा आणि मंद गॅसवरती झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफ देऊन घ्यायची. आणि 2-3 मिनटं वाफ दिल्यानंतर बेसन कसं झालंय घट्ट एकदम तुम्ही बघू शकता. आता याला पुन्हा असं थोडंसं पळीने घोटून घ्यायचं जरा. त्यानंतर मग आता आपण जो सुती कपडा घेतलाय ना, आता सुती कपड्यावरती थोडंसं पाणी लावायचं, त्याच्यावरती हे बेसन घ्यायचं आपण जे हटून घेतलंय ना ते, आणि थोडंसं हाताला पाणी लावून थोडंसं असं थापायचं. गरम असतं ना भरपूर, ते गरम गरम याच्यामध्येच थापावं लागतं आपल्याला, त्यामुळं थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि ते थापायचं. आता आपण मासवड्यासाठी जो मसाला बनवला होता ना तो याच्यावरती असा पसरून घ्यायचा. हे असं दाबायचं. अच्छा, असं दाबलं का हां हे पुन्हा परत असं ओढायचं. अच्छा, हे असं दाबत दाबत चालायचं. हां हां, हे पुन्हा परत हे का परत पुन्हा असं पलटी करायचं. मारायची. हां, हे असं झालं ना मग हे इकडची तोंड दोन्ही दाबून घ्यायची, इकडचं आणि माशाचा आकार द्यायचा. याला आहे ना वरला हात करायचा असं पूर्ण. अच्छा, ही झाली मासवडी. तर हे ही झाली मासवडी. आता आल्यात उचलायच्या, परातीमध्ये अशा मांडायच्या आणि थोड्याशा 5-10 मिनटं सेट झाल्या की मग कापून घ्यायच्या. तर जरा मोठी झाली होती त्यामुळे ती जरा व्यवस्थित उचलता आली नाही. आपण थोडीशी अशी छोटी बनवायची, म्हणजे ती आल्यात आपल्याला उचलता येते आणि तुटल्या जात नाही. आणि कढईतून आपण बेसन हटलेलं ते थापायला घेतलं ना, मासवडी बनवायला घेतल्यानंतर बाकीचं जे बेसन राहतं ना कढईमध्ये, तर ते आपण थोडं झाकून ठेवायचं, म्हणजे ते थंड होणार नाही. कारण हे मासवडी थापायची म्हणलं ना गरम गरम याच्यामध्येच थापावं लागते. आणि थोडं थंड झाल्यानंतर त्या मासवड्या सेट झाल्या ना अशा कापून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटतात ह्या मासवड्या. खायला तर एक नंबर लागतात बरं का. मी फर्स्ट टाईम खाल्ल्या ह्या मासवड्या, कारण मी याच्या आधी ट्राय केलंच नाही कधी. भाजीबाई म्हणल्या मला येतात, मग फौजीसाहेब बोलले आपल्या केडगावला येतो आणि मग इथंच बनव मासवड्या, त्याची रेसिपी पण आपण आपल्या मंडळींना दाखवू. तर भाजीबाईंनी मस्त अशा मासवड्या बनवल्या होत्या. आणि भाच्याची बायको म्हणजे भाचा सून पण आली होती, तिला पण आमच्याबरोबर यायचं होतं छोट्या भाजीबाईला भेटायला. तर म्हणलं आपण सगळेजण इथं जेवण करू आणि मग निघू. तर मासवड्या तर झाल्या, पण मासवड्यासाठी आमटी पण बनवायला लागती काळ्या मसाल्याची, त्यासाठी कांदा भाजू घातला होता. आता आमटीचं वाटण दाखवते मी तुम्हाला. तर हरभऱ्याची डाळ आहे ना भाजीबाईंनी तव्यावरती भाजली. तर ही मासवडीची आणि आमटीची रेसिपी सगळी माझ्या भाजीबाईंची बरं का. तर त्यांनी हरभऱ्याची डाळ अशी भाजली, लसण, खिसलेलं खोबरं, भाजलेले कांदे आणि मुठभर कोथिंबीर, तर असं वाटण काढलं होतं त्यांनी. आणि डाळ भाजल्यानंतर त्याच तव्यावरती त्यांनी कोथिंबीर थोडीशी भाजून घेतली, म्हणजे कोथिंबीरीला हिरवा कलर येतो आणि भाजीला पण छान कलर येतो. मग तर मासवड्याच्या आमटीसाठी आपण वाटण घेतलंय ते दाखवते. तर हरभऱ्याची डाळ अशी भाजून घेतली आणि हा लसण घेतलाय गावरान, खोबरं घेतलंय थोडंसं खिसलेलं आणि 5-6 कांदे मीडियम साईजचे असे भाजून घेतलेत आणि मुठभर कोथिंबीर घेतली. याच्यामध्ये आपण आधी कांदे आणि कोथिंबीर वाटून घेऊ. पाणी घालून वाटायचं सुंदर ना. ती कशी करायची आमटी? ती आहे आता मिक्सरला आपण कांदा आणि कोथिंबीर थोडं थोडं पाणी घालत पेस्ट बनवून घेतली त्याची. एकदम तुम्ही बघू शकता मस्त कलर आलाय वाटणाला. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेतली होती ना, तर हरभऱ्याची डाळ पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली मी आता आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला एकदम पेस्ट बनवून घ्यायची त्याची. आता हरभऱ्याची डाळ मी वाटून घेतली थोडंसं पाणी घालत, असं बारीक वाटलं होतं एकदम.
आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता लसण आणि खोबरं घालते खिसलेलं. आणि खोबरं लसण एकदम आबडधोबडच वाटायचं होतं. तर जसं भाजीबाईंनी सांगितलं तर त्याप्रमाणे आमटीचं मी वाटण केलं. हे कारण आपण हे माझ्या जे बेसिक भाजीबाईच्या मसाले हाताला वापरतो ना नाही ते की घ्यायचे. चव म्हणजे आहे ना, आपल्याला कोणतीही तिखट कसं भाजी तिने एकदम लागतंय सिंपल त्यानुसार केली तरी मसाले पण घ्यायचे खूप आपण. चवदार लागते. लाल मिर्च पावडर, आता हे कांदा मसाले लसूण घेतलेत, मसाला, कांदा आपले लसूण घरचे मसाला, मसाले, लाल गरम मिर्च मसाला, पावडर, गरम त्यानंतर मसाला, धनिया हे धनिया पावडर, पावडर. आपला घरचा मसाला. तर असे आपण जे बेसिक मसाले वापरतो ना ते मसाले थोडे थोडे घ्यायचे. तर आपल्याला तिखट कसं लागतंय त्यानुसार घ्यायचे बरं का. जास्त तिखट पण नाही झालं पाहिजे, नाहीतर घरातले कोणी खाणारच नाही मग. तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं. लसण आणि खोबरं मी आबडधोबड वाटून घेतलं होतं ना, तर तेलामध्ये घातलं मी आणि त्याच्यात थोडीशी हळद घातली आणि थोडंसं हलकं भाजून घेते तेलामध्ये. त्यानंतर आपण भाजलेला कांदा आणि कोथिंबीर वाटून घेतली होती ना बारीक, तर ते घातलं आणि हे पण आता असं हलवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाले घेतले होते ना बेसिक सगळे, तर ते मसाले घातले. आता हे पण थोडंसं परतून घेते. थोडंसं पाणी घातलं होतं भाजीबाईने याच्यामध्ये, तर असं थोडंसं एकजीव करून घ्यायचं सगळं. दादू आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला म्हणजे खूप छान फ्लेवर येतो भाजीचा खरंच. आणि हे सगळं परतलं ना त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली ती घातली. एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली होती हरभऱ्याच्या डाळीची. तर ती पेस्ट घातल्यानंतर थोडंसं पाणी घातलंय आणि आता थोडंसं मिक्स करून घेते. आणि आपल्याला आता रस्सा किती लागतोय त्यानुसार आपल्याला इथं गरम पाणी घालायचं आहे. कोमट कोमट पाणी घालायचं म्हणजे तरी छान येते भाजीला. आणि आता चवीनुसार मीठ घातलं आणि एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक उकळी येऊन द्यायची फक्त. तर मासवड्याबरोबर खाण्यासाठी झाली आमटी तयार. आता याच्याबरोबर आपण ज्वारीच्या भाकरी खाऊ शकतो, बाजरीच्या भाकरी तर खूप छान लागतात, चपातीबरोबर पण खाऊ शकतो. आणि आपण मासवड्या ज्या बनवल्यात ना त्या याच्यामध्ये नाही सोडायच्या बरं का. ताटामध्ये आपण आमटी घ्यायची ही आणि त्याच्यामध्ये मग मासवडी सोडायची. तर बाजरीच्या भाकरीबरोबर खायला जर एक नंबर लागते बरं का. तर तुम्ही बघू शकता एक उकळी आली ना आमटीला किती छान तरी आली. कापायला दुरवलंय आणि भाचासून आली होती ना ती लागली भाकरी करायला. तिने भाकरी थापल्या, मी भाजल्या, मग पटपट झाल्या. आणि मासवड्या भाजी झाल्यानंतर माझी भाची आणि भाच्याचा मुलगा जीवन आणि भाचा जावई ते गेले टेरेस पाहायला. तर आपलं टेरेस एकदम व्यवस्थित झाल्यापासून ते आलेच नव्हते ना, ते मग गेले टेरेस पाहायला, थोडासा झोका खेळले आणि आले खाली. मग आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला लगेच निघायचं होतं मग छोट्या भाचीबाईकडं. तर जेवण झालेत आणि आम्ही निघलोत आता छोट्या भाचीबाईकडं. थोड्या आजारी आहेत ना त्या, त्यामुळे भेटायला. चला चल जीवन पिल्लू त्याच्यामध्ये हा घ्यायचे का. तर चला निघलो जीवन चला. भाचीबाईच्या मुलांना खायला घेतात फौजी साहेब. आपण आलोत आता छोट्या भाचीबाईच्या इथं. हे घर आहे त्यांचं. कोणी घरी नाही वाटते ना. य चल जीवन. झोप चालली इथं. हे बघा यांनी पडी केली इथं आता. त्या उठल्या आणि तुम्ही झोपा आता. ते पा अंजिराच्या झाडाला पानं कमी पण अंजिरच किती आलेत. बापरे लय दिवस झाले म्हणजे त्याला 1 वर्षात फळ आले होते लगेच. आजारी पेशंटला आपण भेटायला आलो तर आजारी पेशंट एवढं ऍक्टिव्ह दिसते का बस. झोपलेले होते ना.
आहे का? झालेली. बरं आहे का? 15 दिवसाची ट्रीटमेंट राहिलेली ना. 15 दिवस ऍडमिट व्हायचं माझ्याजवळ राहिलं या 2-4 दिवस. मग सगळे 2-2 दिवस राहिलं. मग आता दिवाळी आली, बघा, दिवाळी अंजी. खर्च कशी उगाच. त्याने मग व्यवस्थित पचन आका तुम्ही लय झोपल्यात. त्याची तुला केलं कॅमेरामॅन आता. तुम्ही दिसत नाहीत ना पण. दिसते. डॉक्टरचं म्हणणं आहे का त्या गोळ्या पचायच्या नाहीत त्याने जास्त ऍसिडिटी होईल. हा का? हा त्याच्यामुळे मग सलाईन आपण इंजेक्शन घ्यायचे. ते इंजेक्शन 12-12 तासांनी मिळून येतं. त्याचा टाइम हुकला नाही पाहिजे. अरे बापरे. आता का- तर मंडळी हे पा ह्या छोट्या भाचीबाई आहेत, ह्या आजारी आहेत ना, तर यांना भेटायला आलो होतो आम्ही. वाटते का मी आजारी? ते म्हणतात वाटत की मी आजारी. तर ह्या छोटे बाचीबाई फौजी साहेब सीताफळं खातेत. त्यांना सीताफळ एवढे आवडतात ना, ईद आल्यानंतर म्हणले मला चहा नको देऊ, सीताफळं दे. कारण त्यांची तर सीताफळाचं बाग आहे ना, भरपूर सीताफळं असतात. तर ते सीताफळं खातात. आणि मोठ्या भाचीबाई बसल्यात. आणि भाचा सून भाचे बुवाची बायको. त्याने दिलते मी त्याला. मी फुगलो रे. आजारी पाणी आणू मामा. खा, खा. आणा मामा बारीकसं. गोड आहेत का तुरट आहेत? थोडं थोडं आंबट आहे. अरे सीताफळ किती गोड येत राव. लय गोड येत लय. हा बाई याच्यात फुल हालवा. बघा ना, जशी पार एखाद्या घाटावर लावली. मग ते याच्यात वरची उलाली का गेली. पेटीतच कशाला आली ती? यायचं का? म्हणलं, हा यायचं मला. म्हणून आलो. खा ना एक आणशील तू. अगो खा बाई. का म्हणून एवढं जीव लावतात? कोणाला जीव लावू मग? हा, आहे तुमचे भाऊज येतील ना जीव लावायचं, मग कोणाला लावायचं? नाही, मला खरंच नाही आवडत. अगं खाणार आणि खरंच चांगलं लागतं का? खाल्ल्याशिवाय करणार आहे का? कसं लागत आहे? या घरचं खाऊन नाही बघितलं ना. रात्रीची लाईट आहे, रात्रीचं करून ठेवायची. असं नाही. डावली त्या का? नाही काय नाही. इथं टाकायचं अलीकडूनच टाका. का बरं? लय सांगितलं एवढं टाकलं. डाळ थोडी मोठी पाहिजे होती ना. इकडून आहे ना फळ्या लावायचं. तिथं फळ्या नाहीत का त्या आणलेल्या? हे गेट खोललं का मग इकडे येतात. म्हणजे सोडायची म्हणजे बांधायची सोडायची गरजच नाही, याची सोडून द्यायच्या. हा इकडे दुधाला घ्यायच्या ना पण सकाळचं संध्याकाळचं इकडे घ्यायच्या. हा. मग इथं बांधायच्या. दूध काढलं का सोडून सोडून द्यायचं. द्यायच्या परत. त्या पाणी बिनी पेत्यात खायला खात्यात. आणि शेण बिन त्यांचं. शेण उचली देत ना आप्पा सकाळचं. हा. सगळं शेण आप्पा टाकी देत. आम्ही नाही टाकीत. आणि रात्री इथं मोकळ्याच्यात मस्त बसून हा असतात. पाणी तिथं रात्रीचं पित्यात पाणी. रात्रीचं तेवढी एक दावण भरून लागत. भारी केलं बरं का आता. होय ना, एवढंच होतं नंतर एवढं हा वाढवलं. एवढं होतं नंतर इतकं केलं एवढं. तर माझी मोठी ननंदबाई आहे ना, मोठ्या ननंदबाईची ही सून आहे. आणि मोठ्या ननंदबाईच्या ह्या दोन्ही मुली म्हणजे माझ्या भाच्या आणि भाच्याचा मुलगा आहे हा जीवन. तर ह्या भाच्याच्या बायकोचं आणि ह्या दोन भाच्यांचं आमचं इतकं छान बॉन्डिंग आहे ना, म्हणजे आम्हाला वाटलं ना कधी आता भाच्यांकडे जायचं. आम्ही दोघींकडे जात असतो. भाचा आमच्याकडे येतो, भाचा सून पण येत असते. तर भाच्या पण माझ्याकडे येत असतात. तर असं आमचं येऊ जाऊ असतं ना, इतकं छान वाटतं ना. तर असं बॉन्डिंग असलं ना, सुखादुखात आपल्याला कोणी असं थोडा जरी आधार दिला तर किती छान वाटतं ना.
तर मग आम्ही चाललो होतो आता सीताफळाच्या बागेमध्ये सीताफळं घ्यायला. फौजी साहेबांना सीताफळ एवढे आवडतेत ना, आल्यानंतर त्यांनी चहासुद्धा नाही घेतला पण सीताफळं खाल्ले. आता बागेत चाललो होतो आम्ही सीताफळं घ्यायला. त्यांची बाग तोडून गेली होती, पण आता ही शेजारची बाग आहे ना त्यांच्या चुलत जावीची, तिथं चाललो होतो आम्ही सीताफळं घ्यायला. आई सीताफळ तोडते म्हणलं, मग आता पिकलेली सीताफळ असतील खायला. हा ना, घरात होते 2-3च होते घरात. पिकलेलं सीताफळ पिकलेलं सीताफळ खा. फेक बघा कसं भुकलंय. फेक ना, तुटून ते खाली. नाही तुटत. हे बघा बॉल मॅच. जीवन इकडे ये तू. तर छोट्या भाजीबाईची ही चुलत जाव म्हणजे आमच्या गावाकडलीच मुलगी आहे. आमच्या घराजवळच त्यांचं जवळच घर आहे ना, तर तीच मुलगी इथं छोट्या भाजीबाईला चुलत जाव दिलेली आहे. तर गावाकडलीच मुलगी आहे. त्यांचा हा सीताफळाचा बाग होता. तर ते सीताफळच तोडत होते. आम्ही तितक्यात आलो तर हे पा इतके मोठे सीताफळ असतात म्हणजे झाडालाच ते असे उकलत आहेत. कसं उकललंय ते झाडालाच. तर खूप दिवसानंतर गाठीभेटी झाल्या ना, मग मी सुरेखा बरोबर थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही लगेच निघलो मग, कारण हलका हलका पाऊस पण यायला लागला होता आणि संध्याकाळ पण व्हायला लागली होती. आणि ह्या छोट्या भाजीबाईच्या सासूबाई आहेत, तर इतकं जीव लावतात ना भाजीबाईला, आणि आम्ही गेलो तरी असं तोंड भरून बोलतात. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आणि तिथून निघलो आम्ही आणि त्यानंतर मोठ्या भाजीबाईला त्यांच्या घरी सोडायला आलो. तर त्यांच्या घरासमोरच तुम्ही बघू शकता पाणीच पाणी दिसतंय समुद्रासारखं, कारण त्यांच्या घरासमोरच खूप मोठं तळं आहे आणि गच्च भरलंय पावसाने ते तळं. तर पावसाने खोंगळा पडल्यात नाही तर रोडला, त्यामुळं गाडी एकदम वरती लावली आणि आलो पायी पायी. तर हे भाजीबाईच्या घरासमोरच तळ्याला पाणी आलंय. ते मला रोपं दिलते त्यावेळेस तुम्ही असं लावलं ते काय ते उपाळल्यामुळे गेलं. थोडं काही असं फुल आधी असं तोडायला तर आता याच्यात 2 दिवसांनी बघा मरणाची फुलं निघतील माहिती का. अरे कालच पर दिवशी तोडली सकाळ. ते तुमचंच आहे सगळं त्यांचं. मला फुलं घ्याव द्या. तुम्हाला जायचे असेल जाऊ तिकडं. तुम्हाला पुढं तर भाजीबाईच्या दारासमोरच तळ आहे. सांडीतून पाणी निघलं होतं, चांगलं पाणी वाहत होतं. तर फौजी साहेब म्हणले चल सांडीतून किती पाणी निघले काय पाहू आपण. आणि हलका हलका थेंब थेंब पाऊस पण यायला लागला होता, पण फौजी साहेबांचं मन काय आवरा ना, म्हणले थांब थोडंसं मला पाण्याचा आनंद घेऊ दे. तर ते असं पाण्यामध्ये उतरले वाहत्या पाण्यात आणि मस्त त्यांनी थोडासा पाण्याचा आनंद घेतला आणि लगेच निघलो मग आम्ही. बाई मी नाही जात, लस बोलते मी, साडी सगळी भिजन माझी. मग भाजी जण घालून ये. नको नको जा जा जा. नाही म्हणलं तू नको जाऊ म्हणलेलं. नको आओ चला चला बस झालं, बस बस. भाजीबाईचे त्यांचे जनावरं पण आले होते घरी, जावाई गेले होते जनावराकडे इथं जवळच. तर जनावर आले घरी त्यांचे, आम्ही पण निघलो मग. तर असं गावाकडे गेलं नातेवाईकांकडे गेलं ना, रानमेवा भरपूर मिळतो बरं का. तर काय काय आणले मी आज त्यांच्याकडून ना, ते तुम्हाला घरी गेलं मी दाखवते आता. तर मंडळी भाजीबाईकडे गेलो होतो, आता हा रानमेवा काय काय आणलाय तुम्हाला दाखवते मी. तर हे पा छोट्या भाजीबाईची इथून हे पानं आणलेत, आळूचे पानं, आळूच्या वड्या करायला.
मुलांना खूप आवडते आळूच्या वड्या. आणि इथून हे सीताफळ आणलेत. सीताफळ तर इतके भारी आहेत ना, खूप गोड आहेत. हे पहा सीताफळ. त्यानंतर छोट्या भाजीबाईची इथून हे अंजीर, केळी. त्यानंतर मोठ्या भाजीबाईचे इथून फुलं आपले तुम्हाला दाखवलंच मी तोडलेले. हे पहा फुलं अस्टरचे आपल्या देवाला. हे याच्यात पण सीताफळ आहेत. हे बघा लसूण पण दिलाय मोठ्या भाजीबाईनी. एवढं सीताफळ. त्यानंतर घरचे गावरान अंडे पण दिलेत. कोंबड्या त्यांची तर ना. आणि गवार, भेंडी. हे पहा हे पण दिलंय मोठ्या भाजीबाईनी. तर असं नातेवाईक असे एवढे भारी आहेत ना, काय सांगायचं. गेल्यावर जीव तर लावतात पण असं त्यांच्या शेतातला रानमेवा पण देतात. तर एवढा रानमेवा आणलाय आता. हे व्यवस्थित ठेवून देते आता. तर पिकलेले पण सीताफळ आहेत, मुलं खाते ना आता. तर आलो आताच. थकल्यासारखं झालंय कारण सकाळपासून घरातलं काम आवरलं. त्यानंतर मग गावाला पण गेलो. तर आल्यानंतर थकल्यासारखं झालंय. आता थोडा आराम पण करते. व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जर काही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.